आज बँका तयार, अंतिम वाटप 2 दिवसात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 15 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. येत्या 2 दिवसात महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे, त्याच्याविषयीची अपडेट आपल्याकडे आत्ताच आलेली आहे. आज दिनांक 15 नोव्हेंबर सर्वात मोठी अपडेट. 15 ते 20 तारखेच्या दरम्यान महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. याच्याविषयी संपूर्ण अपडेट आत्ताच आलेली आहे आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहील. आता 15 ते 20 नोव्हेंबर ही अत्यंत महत्त्वाची तारीख कशासाठी असणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी. तर ही यामुळे असणार आहे की आजपासून बँका तयार झालेल्या आहेत आणि 8 बँकांना आदेश देखील देण्यात आलेले आहेत की या 8 बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर दिवाळी बोनस मिळणार आहे. ते देखील आपण पाहणारच आहोत. आता फक्त काही निवडक महिलांचे स्टेटस जर असेल, फॉर्म भरला असेल आणि अप्रूव्ह फॉर्म असेल तरी देखील एक जर हे स्टेटस असेल, पुढे सांगणारच आहे मी, तसे असेल तर तुम्हाला मग मात्र ₹1 इथून पुढे मिळणार नाही. आता ते स्टेटस नेमकं फॉर्मचे कसे असणार आहे आणि कोणत्या महिला डायरेक्ट योजनेतून बाद होणार आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अपडेट आणि आताची सर्वात मोठी अपडेट एक सांगू इच्छितो. आता महिलांना शिलाई मशीनसुद्धा मोफत मिळणार आहे. याच्याविषयीचे अर्ज पात्रता ते आपण व्हिडिओच्या शेवटी किंवा पुढे पाहूया. त्याच्या अगोदर आपण नेमकं अर्ज कशाप्रकारे स्टेटस असायला पाहिजे आणि कसे स्टेटस असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार आणि कसे स्टेटस असल्याच्यानंतर तुम्ही योजनेतून बाद होणार आहात, ती संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. हे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर स्टेटस पाहू शकता. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह असून देखील काही महिलांना पैसे येणार नाहीत. हो मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. व्यवस्थितरित्या संपूर्ण लक्ष देऊन ऐका, कारण की जर फॉर्म अप्रूव्ह असेल तर आणि त्याच्यानंतर जर तुम्ही संजय गांधी योजना असेल किंवा इतर दुसरी योजना असेल जर लाभ घेत असाल आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे इथे नो येत आहे त्याप्रमाणे जर तुमच्या या ठिकाणी यस येत असेल म्हणजे YES असे यस येत असेल तर मग मात्र टेन्शन घेण्याची गरज आहे. कारण की जर यस येत असेल तर इथून पुढे येणारा ₹1ही तुमच्या खात्यावर जमा होणारा नाही. परंतु तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे आणि या ठिकाणी नो येत आहे तर बरोबर आहे आणि अशा प्रकारचे रच चिन्ह येत असेल तर ते देखील बरोबर आहे. रच चिन्ह कशामुळे असणार आहे तर हे पहा, रच चिन्ह म्हणजे काय, तुम्हाला पैसे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पैसे कधी भेटले, कोणत्या बँकेत भेटले, किती तारखेला भेटले, किती पैसे भेटले, संपूर्ण गोष्टीची रिमार्क जी आहे ती किंवा डिटेल जी आहे ती बटन दाबल्याच्यानंतर तुमच्या फॉर्मच्या पुढे समोर येत आहे. आता फॉर्म एकूण पैसे किती आतापर्यंत प्राप्त झाले ते देखील तुमच्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही आता एक स्टेटस चेक कसे करायचे हा देखील महिलांचा प्रश्न होता. ते स्टेटस चेक कसे करायचे तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे किंवा मोबाईलवरून फॉर्म भरला असेल तर मोबाईल तुमचा नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही चेक करू शकता. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मित्रांनो, ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे, आतुरतेने महिलांनी वाट पाहिलेली आहे. त्यामुळे आता अजून उशीर होणार नाही. आता डायरेक्ट पैसेच वाटप होणार आहेत आणि या 8 बँकांना आदेश देखील देण्यात आलेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर पैसे वाटप करा. कारण की बँकांकडे ऑलरेडी पैसे जे आहेत ते सरकारने ट्रान्सफर केलेले आहेत. फक्त बँकांना आता राहिलेल्या महिलांच्या खात्यावर पैसे पाठवायचेच राहिलेले आहेत. यामध्ये 8 बँकांची नावे आहेत की ज्या 8 बँकांना पैसे पाठवले आहेत, परंतु त्या 8 बँका अजूनपर्यंत त्यांनी पैसे दिले नाहीत आणि त्या 8 बँका येत्या 2 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे जमा करून घेणार आहेत. हे पहा, इथे भरपूर बँका आहेत परंतु यापैकी फक्त 8च बँका अशा आहेत की त्या 8 बँकेतच पैसे सर्वात अगोदर येणार आहेत. इतर बँका असतील तरी देखील पैसे येणार, परंतु या 8 बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार. यामधील सर्वात 1 नंबरची बँक असणार आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. या ठिकाणी त्या पेमेंट बँकेचा लोगो नाही, परंतु पोस्ट पेमेंट बँक जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि पोस्टाच्या बँकेत जर खाते असेल महिलांचे तर सर्वात अगोदर पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. दुसरी महत्त्वपूर्ण आणि मोठी बँक म्हणजे SBI बँक असणार आहे. SBI बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे तिसरी बँक आहे युनियन बँक, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर ICICI बँक, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्याच्यानंतर कॅनरा बँक असेल किंवा ॲक्सिस बँक असेल किंवा IDBI असेल तर या बँके अशा प्रकारे 8 ते 10 बँके जवळपास आहेत. त्या 8 बँकांना पैसे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सर्वात अगोदर. तुमची बँक
बँक नेमकं कोणती आहे ते आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आता महिलांसाठी दुसरा मोठा निर्णय तो म्हणजे काय झालेला आहे. हा निर्णय आपल्या सबस्क्रायबर्सला तर सर्वात अगोदर माहिती असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला देखील लगेच सांगून टाकतो. 2100 रुपये भेटणार होते आता, परंतु 2100 रुपयाची रक्कम वाढ होऊन डायरेक्ट आता 3000 रुपये प्रतिमाहा म्हणजे प्रति महिन्याला 3000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना भेटणार आहेत. आणि हे पैसे कधी भेटणार आहेत किंवा येणारे पुढील हप्ते जे आहेत ते कधी येणार आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेऊया, जेणेकरून महिलांना कुठल्याच प्रकारची अडचण राहणार नाही आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो महिलांच्या मनातून क्लिअर होणार आहे. आता 3000 अधिक 3000 असे मिळून 6000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे कोणत्या महिलांच्या, काही पात्र महिलांच्याच खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी नेमकं त्या निवडक महिला नेमकं कोणत्या असणार आहे की त्याच महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार. तर त्याप्रमाणे वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत फॉर्म भरला असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव असेल, तुम्हाला आतापर्यंत कमीत कमी 1 हप्ता आला असेल किंवा पैसे आले नसतील किंवा 1 रुपया जरी सुद्धा आला नसेल तरी देखील टेन्शन घेण्याची गरज नाही. ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. आता पहा, सर्वात अगोदर ज्या महिलांना पैसे आले आहेत त्या महिलांना पुढील हप्ते कोणत्या पात्र महिलांना येणार आहेत. तर ज्या महिलांची कमीत कमी कुठल्याच एकाही योजनेचा लाभ घेतलेला नाही, फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिला त्यासाठी सर्वात अगोदर पात्र असणार आहेत. आणि त्याच्यानंतर ज्या महिलांना 1 रुपयासुद्धा आला नाही अशा महिलांसाठी काय तर त्यांना देखील पैसे येणार आहेत. परंतु यामध्ये आतापर्यंत पैसे आले नाहीत असे काही जिल्हे आहेत आणि काही जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यात आतापर्यंत भरपूर पैसे वाटप झालेले आहेत. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आले नाही त्या महिलांना आजपासून पैसे येण्यास सुरुवात होऊ शकते. आज मित्रांनो सुट्टी आहे बँकेला, त्यामुळे उद्या म्हणजे शनिवारी उद्या 16 तारीख आहे, 16 नोव्हेंबर रोजीपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. ज्या महिलांना 1 रुपयाही आला नव्हता, हे पहा आचारसंहिता जरी असेल तरी बँकांकडे पैशांची जे आहे ते पाठवलेले आहेत, त्यामुळे बँकांना फक्त पाठवायचे आहेत. त्यासाठी बँका प्रिपेअर करत आहेत किंवा तयारी करतच आहेत बँका. आता यामध्ये असे काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत महिला राहिलेल्या आहेत. तुम्ही जर राहिला असाल तर तुमचा जिल्हा देखील तुम्ही कमेंटमध्ये लगेच टाईप करून टाकायचं आहे. हे पहा, पुणे जिल्हा राहिला आहे, ठाणे राहिला आहे, मुंबई राहिला आहे, रायगड राहिला आहे, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर अशा प्रकारचे जिल्हे जे आहेत ते राहिलेले आहेत. हे जिल्हे कशामुळे राहिलेले आहेत तर मित्रांनो, या ठिकाणी अजूनपर्यंत लोकसंख्या जी आहे ती भरपूर प्रचंड प्रमाणात लोकसंख्या आहे आणि DBT जे माध्यम आहे ते दिवसाला कमीत कमी 30 ते 35 लाख महिलांनाच पैसे पाठवू शकते आणि DBT सध्या देखील लोडवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पैसे पाठवण्यास थोडा उशीर होत आहे. परंतु जर आपण थोडा फोकस केला आणि मधील जिल्हे पाहिले तर ते कोणते जिल्हे म्हणजे जालना असेल, परभणी असेल, बीड असेल किंवा लातूर, नांदेड असेल, तर या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पैसे वाटप झालेले आहेत. आता त्याच्यानंतर यवतमाळ, वर्धा, नागपूर असेल, चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल, तर या ठिकाणी काही जिल्हे राहिलेले आहेत. 10-20% महिला किंवा 30% अधिक महिला राहिलेल्या आहेत. या महिलांना देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत. आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसेल ते देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आतापर्यंत कोणीही तुम्हाला यूट्यूबवर सांगितले नसेल किंवा ही सर्वात लेटेस्ट अपडेट देखील तुम्ही म्हणू शकता, अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आता हे पैसे कोणाला येतात तर हे पहा, ज्या महिलांनी गॅस बुकिंग करून गॅस तुम्ही भरत असाल तर मग मात्र तुम्हाला 2500 रुपये दिवाळी बोनस भेटणार आहे. परंतु जर बुकिंग केली नाही गॅसची तर मग मात्र तुम्हाला पैसे किंवा सबसिडी भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही जेव्हा गॅस भरताना जातात तेव्हा तुम्ही गॅस एजन्सीमध्ये गेल्याच्यानंतर जर तुमच्या नावावर गॅस असेल तर तुम्ही डायरेक्ट बुकिंग करूनच घ्यायचं आहे गॅस, कारण की जर बुकिंग केली नाही तर मग मात्र ही सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे तुम्ही गॅस घेता वेळेस फक्त बुकिंग करा आणि तुमच्या खात्यावर लगेच 2500 रुपये सबसिडी डायरेक्ट जमा होणार आहे. आता भरपूर महिलांचा विचार होता, सर स्मार्टफोन भेटणार होता, त्याचं काय झालं नेमकं, किंवा स्मार्टफोन कधीपर्यंत भेटणार, किंवा आम्ही आतुरतेने स्मार्टफोनची वाट पाहत होतो आणि स्मार्टफोन अजूनपर्यंत योजना चालू झाली नाही. तर हे पहा, आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे ज्या योजना आहेत त्या तर चालू राहतात, परंतु नवीन येणाऱ्या योजना आचारसंहितेमध्ये येत नाहीत. त्यामुळे आता स्मार्टफोनची योजनाचा विषय काय झालेला आहे तर ही योजना तर ठीक आहे, परंतु ही योजना अजून चालू झाली नाही किंवा GR आलेला नाही. GR येत्या क्षणी प्रत्येक जिल्ह्यातून 2400 महिलांना स्मार्टफोन वाटप केले जाऊ शकतात. आणि हे स्मार्टफोन सर्वात अगोदर कोणाला भेटणार, यासाठी पात्रता काय तर हे पहा, यामध्ये पात्रता फक्त एकच ठेवली आहे त्यांनी, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात अगोदर तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. ज्या दिवशी फॉर्म सुटतील त्याच दिवशी जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरताल ना तेव्हाच तुम्हाला स्मार्टफोन भेटणार आहे का. त्यामुळे आपल्या सर्व सबस्क्रायबर्सला स्मार्टफोन भेटावं हीच आपली अपेक्षा आहे. त्यामुळे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की
सर्वात अगोदर आपल्या जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढ्यांना स्मार्टफोन लवकरात लवकर अर्ज आल्याच्यानंतर आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. त्यामुळे आता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी गोष्ट ती म्हणजे शिलाई मशीनची योजनेचा काय मेळ आहे किंवा शिलाई मशीनची सर योजना कोणाला भेटणार आहे ते आपण जाणून घेऊया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण लिहिली आहे इथे शिलाई मशीन योजनासुद्धा शिलाई मशीनसुद्धा मोफत मिळणार आहे. परंतु कोणत्या महिला असणार आहेत की त्या महिलांना शिलाई मशीन जी आहे ती मोफत मिळणार आहे किंवा काय पात्रता नेमकं काय असणार आहे. तर हे पहा सर्वात सोपी गोष्ट आहे. शिलाई मशीन भेटण्यासाठी तुमचे एक बँकेत अकाउंट असायला पाहिजे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असाल किंवा नसाल किंवा जरी नसाल तरी देखील तुमच्यासाठी योजना 100% आहे. ही नवीन योजना आहे मित्रांनो. दरवर्षी रिन्यू होत असते किंवा दरवर्षी नवीन पद्धतीने फॉर्म सुटत असतात आणि या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन एक तर शिलाई मशीन दिली जाते किंवा 15,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा केले जातात शिलाई मशीन योजनेअंतर्गत. यासाठी तुम्हाला फक्त एक नॉर्मल फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म अजूनपर्यंत मला वाटते सुटले नाहीत ते फॉर्म, परंतु ज्या दिवशी सुटतील त्या दिवशी देखील आपण हे पहा आत्ताच येणाऱ्या डिसेंबर किंवा जानेवारीच्या दरम्यानच हे फॉर्म सुटणार आहेत. त्यामुळे तुम्ही तयार राहा त्या गोष्टीसाठी आणि सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणा सर तुम्ही म्हणता सबस्क्राईब करा. तर हे पहा जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढ्या लवकर तुमच्यापर्यंत आम्ही नवीन माहिती जी असेल किंवा सर्वात अगोदर हे पहा जेव्हा सर्वात अगोदर माहिती येते तेव्हा 100% फायदा होत असतो. कारण की लवकर फॉर्म भरल्यामुळे वेबसाईट चालू असतात, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओके असतात. आता लाडकी बहीण योजनेचं सुद्धा तेच झालेलं आहे. ज्या महिलांनी लवकर फॉर्म भरले त्यांना पैसे आतापर्यंत भेटले, परंतु काही महिला माहितीच्या अभावी किंवा माहिती न मिळाल्यामुळे त्यांना फॉर्म भरण्यास उशीर झाला आणि त्यांना पैसे अजूनपर्यंत पडले नाहीत. आता ज्या महिला राहिल्या आहेत त्या महिलांना देखील पैसे जे आहेत ते लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि महत्त्वाची तारीख म्हणजे पैसे पडण्यासाठी ती तारीख नेमकं काय असणार आहे तर ती तारीख देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो. पुढच्या हप्त्याची तारीख देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो मित्रांनो. पुढचा हप्ता म्हणजे पुढचा हप्ता जो आहे तो कधी भेटणार तर हे पहा. आता आज 15 नोव्हेंबर आहे आणि उद्यापासून पैसे वाटप तर सुरू होणारच आहे, परंतु 24 नोव्हेंबर ही अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख आहे. कारण की जेवढा पैसा साइन इन केला म्हणजे जेवढे चेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साईन केले किंवा पैसे बँकांकडे पाठवले होते, आता त्यासाठी नवीन पुन्हा पैसे पाठवावे लागणार आहेत आणि हे पैसे 24 तारखेला कोणतेही सरकारी फरक पडत नाही आपल्याला, परंतु 24 नोव्हेंबरला नोव्हेंबरपासून पैसे पुन्हा वाटण्यास सुरुवात होणार आहे किंवा आचारसंहिता संपते आहे. त्यामुळे नवीन पैसे देखील ते लगेच पाठवू शकतात. आचारसंहितेमध्ये जास्त पैसे पाठवता येत नाही, त्यामुळे 24 तारखेपर्यंत वाट पहा. 100% तुम्हाला पुढील हप्ता जो आहे तो पुढील हप्त्यात 6,000 रुपये एक सोबतच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तो म्हणजे असा तर 3,000 प्रति महिन्याला म्हणजे महालक्ष्मी योजनेचे पुढे नाव देखील बदलू शकते. महालक्ष्मी योजना होऊ शकते किंवा इतर काही असेल, परंतु आता 3,000 रुपये प्रति महिन्याला महिलांना भेटणार आहेत आणि 3,000 अधिक 3,000 म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. म्हणजे 24 तारखेपासूनच हा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.